नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री. आपल्या सर्वांचे भक्ती आणि भोजन या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण मार्गशीर्ष महिन्याचा अत्यंत पवित्र असा गुरुवार, त्याचे महत्त्व, त्याची आध्यात्मिक शक्ती, लोकपरंपरा, देवी लक्ष्मीवरील श्रद्धा, मनाला स्पर्श करणाऱ्या कथा, संस्कृत श्लोक आणि भक्तिपूर्वक काव्य अशा सगळ्या गोष्टीचा सुंदर प्रवास करणार आहोत. मार्गशीर्ष महिना म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात शुभ, सर्वात मंगल, सर्वात शांतता देणारा कालखंड. या महिन्याची सुरुवात होताच वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवते. जणू प्रत्येक पहाट सांगते, उठा, पुन्हा नव्याने सुरुवात करा. देवत्व तुमच्या पाठीशी आहे. पुराणामध्ये मार्गशीर्षाचा उल्लेख म्हणजे देवाचा सर्वात प्रिय महिना. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले, मासानाम मार्गशीर्षहम, म्हणजेच महिन्यापैकी मी मार्गशीर्ष आहे. याचा अर्थ असा की हा महिना दिव्य ऊर्जा, सात्विकता आणि संपन्नता घेऊन येतो. या दिव्यतेमुळेच लोक म्हणतात, मार्गशीर्षात केलेली उपासना, चिंतन, दान सहस्त्रपटीने फल देतं. मार्गशीर्ष महिन्यातील विशेषतः गुरुवार हा का महत्त्वाचा? कारण गुरुवार हा गुरु, बृहस्पती, धर्म, सद्गुण आणि लक्ष्मी तत्व याचा दिवस मानला जातो. या दिवशी मन मात्र थोडंसं स्थिर करण्याची गरज असते आणि म्हणूनच आजच्या दिवशी घरात आणि मनात शांतता ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की सर्वप्रथम आठवते श्री लक्ष्मीची. धनाची नाही तर धन्यतेची. आपण सर्वजण धन म्हणजे पैसा समजतो, पण लक्ष्मी म्हणजे शांत मन, प्रेमळ नाती, समाधान, आरोग्य, घरातील आनंद आणि सद्भावना. या सगळ्यांचं मूळ म्हणजे लक्ष्मी तत्व. मार्गशीर्ष गुरुवारचे दिवस जणू देवीच्या चरणी शांतपणे बसण्याचे दिवस आहेत. शांततेत बसलो की लक्ष्मी येते, धावपळीत नव्हे तर शांतीत. या दिवसाचं वर्णन करताना अनेक प्राचीन कवी म्हणतात, मार्गशीर्षाचा पहिला सूर्योदय जणू सुवर्णकिरणांनी रेखलेला मंत्र असतो, जो घराभर प्रकाश फुलवतो आणि मनभर स्थैर्य. मार्गशीर्ष गुरुवारबद्दल एक अत्यंत जुनं कथन सांगितलं जातं. एका छोट्या गावात सुनीता नावाची स्त्री राहत होती. घरची परिस्थिती साधारणच होती, पण तिचं मन देवाप्रमाणे स्वच्छ. दरवर्षी मार्गशीर्ष आला की ती गुरुवारी स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे घालत असे, घर नीट लावत असे आणि शांत बसून देवीचं ध्यान करीत असे. एकदा तिच्या मनात प्रश्न आला, मी इतकी वर्ष भक्ती करते, पण काही मोठं फळ का मिळत नाही? असं विचारताच तिच्या मनात एक क्षणासाठी आवाज उमटला, फळ हवं असेल तर आधी मन रिकामं कर, फक्त इच्छा नव्हे तर कृतज्ञता वाढव. ती हसली. त्या दिवसापासून तिचं संपूर्ण जीवनच बदललं. कमी साधनातही समाधान, कमी पैशातही आनंद, कमी गोष्टीतही संपन्नता तिला जाणवू लागली. ही कथा सांगते, लक्ष्मी कधीही इच्छा असलेल्या घरात जात नाही, ती समाधान असलेल्या मनात वास करते. या भावनेला सुंदर अशी प्रार्थना आहे, या देवी सर्वभूषेतु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. याचा अर्थ असा, देवी सर्व जीवांमध्ये मातेसारखे उपस्थित आहे. तीच करुणा, तीच शांतता आणि तीच आधार. हा श्लोक म्हणताच मनात एक पवित्रता उतरते. जणू देवी सांगते, माझी पूजा नाही, माझ्या गुणांचा अंगीकार करा. मार्गशीर्ष हा महिना म्हणजे निसर्ग बदलणे, हवा बदलते, दिवस शांत होतात, फटफटी गेलेली उष्णता कमी होते, मन स्थिर होण्यास मदत होते. आध्यात्मिक दृष्टिकोन सांगतो, जेव्हा निसर्ग शांत होतो
तेव्हा मनही शांत होण्याची क्षमता वाढते. आणि म्हणूनच या महिन्यातील गुरुवार मनाला शांती करणारे असतात. घरात काहीही नसताना प्रेम असेल तर लक्ष्मी आहे, मनात शांतता असेल तर आनंद आहे, वाहत नसेल तर लक्ष्मी स्थिर आहे. ही ओळ जणू मार्गशीर्षाचा संदेशच सांगते. अनेक वेळा आपण विचार करतो, माझ्या प्रार्थना का ऐकल्या जात नाहीत? उत्तर मात्र सोपं आहे. प्रार्थना ऐकण्यासाठी आवाज नाही, मन नितळ असणं महत्त्वाचं असतं. मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे मनाला रिसेट करण्याची संधी, भूतकाळातील वेदना सोडून देण्याची योग्य ती वेळ. एक प्रसंग सांगितला जातो. एक वृद्ध ज्ञानी गुरु म्हणाले, माणूस स्वतःला जेव्हा माफ करतो तेव्हा लक्ष्मी स्वतः त्याच्याकडे येते. शिष्य म्हणाला, माफ करणं इतकं कठीण आहे का? गुरु त्याला उत्तरले, कारण आपल्याला दुखापत आठवते, पण शिकलेलं आपण विसरतो. जे शिकतो ते स्वीकारलं की लक्ष्मी स्थिर होते. या दिवशी पहाटेची वेळ अतिशय शुभ मानली जाते. पहाटेचं वारं, मंद सुवास आणि जमिनीची गारवा हा सगळा अनुभव मनाला शांत करतो. त्या क्षणी मनात एक सुंदर मंत्र आठवते. ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः. हा मंत्र फक्त ऐकला तरीही मनातून भीती, असुरक्षितता, ताण हळूहळू निघून जातात. खूप पूर्वी एक स्त्री रोज गुरुवारी आपल्या घराच्या दारात दीप लावत असे. तिच्याकडे पैसे नव्हते, पण श्रद्धा होती. लोक तिची खिल्ली उडवत, दीप लावून काय होणार असं ते म्हणत. पण ती शांत राहायची आणि म्हणायची, दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच आशा. काही महिन्यांनी गावात मोठं संकट आलं, पण तिच्या घराला काहीच झालं नाही. गावकऱ्याने विचारलं, हे कसं शक्य आहे? तिनं उत्तर दिलं, मी देवाला नाही, माझ्या आशेलाच पेटवत होते. आशेला घर मार्ग दाखवायला दीप हवा असतो. ही कथा सांगते, मार्गशीर्ष गुरुवार हा आशेचा, प्रकाशाचा आणि स्थैर्याचा दिवस आहे. या काळात आपण मन शांत ठेवावं, वाद कमी करावेत, दोषारोष सोडवावेत, कृतज्ञता वाढवावी, नात्यांमध्ये गोडवा आणावा. लक्ष्मी ही फक्त देवी नाही, ती एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तेथेच येते जेथे प्रेम आहे, शांतता आहे, मनाची स्वच्छता आहे आणि समाधान आहे. आजचा हा भक्तिपूर्ण प्रवास येथे संपत नाही. हा म्हणजे नव्या सुरुवातीचा दार आहे. मार्गशीर्ष गुरुवार तुम्हाला शांतता, समाधान, संपन्नता आणि प्रेमानं भरलेलं जीवन देव, हीच प्रार्थना. शेवटी एक सुंदर अशी छोटी प्रार्थना. सर्वे भवन्तु सुखिनः. याचा अर्थ सर्वजण सुखी होवत आणि सर्वांचे जीवन प्रकाशमान होवो. मी गायत्री आपल्या सर्वांचे निरोप घेते. ही माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.